पुणे शहर आणि आसपासच्या भागात गेल्या 2-3 दिवसांपासून हलका पाऊस सुरू होता. मात्र आज पुण्यात अचानक ढगफुटीसारख्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला. हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला होता, तर पुढील 2 दिवसांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. अचानक झालेल्या या पावसामुळे शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. शाळा सुटण्याच्या वेळी पाऊस आल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अनेक लहान मुले शाळांमध्येच अडकून पडली, तर पालकांनाही त्यांना घेण्यासाठी शाळांमध्ये थांबावे लागले. शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली. अनेक ठिकाणी भीषण वाहतूक कोंडी झाली. पाण्यात अडकल्याने अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहने बंद पडली, तर काही वाहनांचे नुकसानही झाले. तुफान वाऱ्यामुळे शहरातील अनेक भागात झाडे उन्मळून पडली, तर काही ठिकाणी भिंती कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाचा सर्वाधिक परिणाम निवासी भागांवर झाला. शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना समोर आल्या. समतानगर झोपडपट्टीत पुराचे पाणी शिरल्याने परिस्थिती गंभीर झाली. त्यानंतर महापौरांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. शहरातील जवळपास प्रत्येक भागात पाणी साचल्याचे चित्र पाहावयास मिळाले. विशेष म्हणजे अजून मान्सून सुरूही झालेला नाही आणि पहिल्याच जोरदार पावसाने पुणे महानगरपालिकेच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. दरम्यान पुढील 2 दिवसातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.